नमस्कार, सुस्वागतम मंडळी. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा पुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा थुकरटवाडी सज्ज झाली आहे तुमच्या मनोरंजनासाठी. घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. ए बसा रे, बसा 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 बसा. पप्पा, तुम्ही इथं का आलाय? यांच्या उरावर बसायला. अरे आज गोविंद आहे ना आपल्या गावात. पप्पा, काय तुम्हाला काय आहे का? काय गोविंद आहे म्हणजे आपल्या गावात. उठा रे, तुम्ही पण काय बसलाय सगळे लगेच. चला उठा. कोण पोरं घेऊन आलाय तुम्ही गावात? अरे हा बाळू, हा. हा रमेश हा. आणि हा अरुदेवा. हं? सुतार पक्षी. हे नाही, हा सुतार पक्षी. बरं झालं बाबा तू आलास हंडी फोडायला. बरं कसं? असं टाक टाक टाक. काय आहे का नाही तुम्हाला? सुतार पक्षी बिक्षी काय बोलताय? कसले विनोद मारताय तुम्ही? अहो, गोविंदा म्हणजे माणूस येणार, माणूस. येऊ दे की, त्याला पण थरला उभं करू. हा आपलं तर गावचं आहे. काय बा काय पप्पा, तुमच्या लक्षात येत नाही, ही सगळी तयारी आज नसते करायची. सण गोविंदा असतो तो वेगळा. पोस्टर बघा, ते बघा, हिरो नंबर 1. आणि तुम्ही कुठं बघताय? जावा तुम्ही सगळे घरी. पिक्चर दाखवल्यासारखे आलेत. अनारी नंबर 1, कुली नंबर 1, ते बघा, जोडी नंबर 1, बेटी नंबर 1. अरे देवा, हे हे येणार आहेत. हे गोविंदा. अरे बा 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 मा मस्त मस्त मस्त. हे आले ना हा. का पोरा, मी त्यांना गिफ्ट देणार आहे. म्हणजे तुम्ही त्यांना भेटणार हे स्वतःच ठरवलंय? हा म्हणजे काय, काय गिफ्ट देणार आहे? त्यांना टी शर्ट देणार आहे मी. टी शर्ट? हा मी ऐकले ना, गोविंदाला टी शर्ट वाटतात ना. कसलं? अरे त्याने काय लिहिलेलं असतं, माननीय आमदार हा. यांच्या सौजन्याने हा. सुलभ शौचालय. निघा तुम्ही पहिल्यांदा. कायच्या काय उगच. तर मंडळी, पप्पांचं काही सगळं चुकलंय असं नाहीये, कारण आज जी व्यक्ती या मंचावरती येणार आहे त्या व्यक्तीचं येणं म्हणजेच एक सण असतो. त्या व्यक्तीचा सिनेमा बघणं हाच एक मोठा उत्सव असतो. आणि ज्या पद्धतीनं गोविंदाच्या दिवशी सगळी माणसं एकत्रितपणे येतात, गर्दी होते, तशीच यांच्या सिनेमाला सुद्धा गर्दी होते. आणि त्यांचं नावच आहे द सुपरस्टार गोविंदा. सर, स्वागत. क्या बात. कॉमेडी मला वाटतं की तुमच्या सगळ्यात जवळची आहे मनाच्या. आणि असाच हा शो आहे जो महाराष्ट्राच्या खूप जवळचा आहे. चला हवा येऊ द्या. आणि चला हवा येऊ द्या आज धन्य झालंय की ज्यांना बघत बघत आम्ही थोडंफार करण्याचा प्रयत्न करतो, असा एक दिग्गज या मंचावरती आज आहे. तुमच्यासाठी मी एवढंच बोलू इच्छितो सर. गोविंद सरांसाठी मी 4 लाईन एवढंच म्हणेन की 1500च्या बंद झाल्या नोटा, सुट्ट्यांचा झाला वांदा. 1500च्या बंद झाल्या नोटा, सुट्ट्यांचा झाला वांदा. पण एकच नोट तेव्हाही चालत होती, आजही चालणार आणि पुढेही चालत राहणार. ती म्हणजे गोविंदा आणि गोविंदा. आपण सगळ्यांच्या कृपेनं, आईच्या आशीर्वादानं आणि माझे मित्रगण आहेत, आपण सगळ्यांच्याच कृपेनं मी गोविंदा झालो. विरारपासून हा जो जुहूचा आपला प्रवास आहे, वा. हा मी कधी विचार केला नव्हता. मला कधीच वाटलं नव्हतं की मी गोविंदा ॲज अ स्टार गोविंदा होईल. पण खरंच खूप आनंद झाला की आज तुम्ही इथे आला. आणि येण्याचं कारण पण खूप मोठं आहे की गोविंदा सर म्हटलं की एवढा मोठा सुपरस्टार. आणि बघा ना, गावामध्ये पोस्टर पण लावलेत सर आमच्या. हिरो नंबर 1 आहे, अनारी नंबर 1, कुली नंबर 1, सगळे जे नंबर 1 होते. हिरो नंबर 1 या चित्रपटाला येऊन 20 वर्ष पूर्ण झाले. वा. या 21 फेब्रुवारीला. हां, याच 21 फेब्रुवारीला आ गया हिरो हा जो चित्रपट आहे याची पहिली कॉपी बाहेर निघाली. आणि सिनेमातली गाणी अप्रतिम झालेली आहेत. डान्सचे तर फॅन आहोत. आता आल्या तुम्ही एवढा खतरनाक डान्स केला. हे जीवनच असं आहे, तुम्हाला हवं नको हवं पण ते तुम्हाला नाचावं लागणारच आहे शेवटी ना. नाचावं लागणार आहे. आणि तुम्ही इतके सुंदर तर नाचता. डान्स म्हणजे तर त्याच्यात ते मोजायचंच नाही, त्याच्यात आपल्या हातात नाही. ते त्याला पाहिजे तसं नाचून घेतो तुझं. बरोबर आहे. त्याला पाहिजे तसं तो आपल्याला नाचवतो. आणि एक व्यक्ती येते जिच्या तालावर आपण नाचवती असते, बायको. ते खरं आहे.
आणि तुम्ही किती हिरोईन बरोबर काम केलेलं असलं तरी ती एक हिरोईन आहे जी खरं तर आपल्या आयुष्यभर आपल्या पाठीशी असते आणि तिच्यामुळे आपण पुढे जात असतो. एका यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक नेहमीच स्त्री असते आणि अशी स्त्री गोविंदा सरांच्याही पाठीशी आहे. आणि आज या थुकरटवाडीमध्ये त्या येणार आहेत. Yes, fine. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सौ सुनीता आहुजा यांच्यासाठी. ये बा! वा, सुनीताजी, सर तर खूप चांगलं मराठी बोलतात. तुम्ही बोलता का मराठी घरात? मला येते, थोडे बहुत येते. थोडी बहुत प्रयत्न करते बोलायला. प्रयत्न करते. वा वा वा. प्रयत्न करते. हे सुद्धा त्यांनी छान सुंदर बोलल्या त्या. आणि तुला समजतं सगळं काय म्हणजे तू जास्त समजतंय, काय हो. हा, हो ना. असं टांग खिचू नका. बरं, हे गुरु आहेत आमचे, यांच्यासमोर मी मी काय ऐकलंय तू करणार? महागुरु आहे. दोघांचं स्वागत करतो आणि विनंती करणार आहे कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. हिरो तर या गावात आलेला आहे, पण या गावाची एक प्रथा आहे की या गावामध्ये एक सरपंच आहेत. आता तुम्ही पॉलिटिक्समधले, तुम्हाला तर माहिती आहे की स्वागत सत्कार केल्याशिवाय तिकडे तर काही चालत नाही. हे पण पॉलिटिक्समधले आहेत. त्यांची बायको आता निवडून आली इकडे ग्रामपंचायतमध्ये. तर ते इकडे येतात आणि सगळ्यांचा सत्कार समारंभ करायचा असतो, कारण ही जी जागा आहे ना ही त्यांनी मला भाड्याने दिलेली आहे. त्यामुळे मला त्यांना बोलवावं लागतं. तर आपले सरपंच येतील, त्यांचं आपण स्वागत करूया. जोरदार टाळ्या सरपंच भारत गणेशपुरे यांच्यासाठी. इथे या, इथे या. अरे वा, नमस्कार. राम 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 नमस्कार नमस्कार. आज आपलं खरोखर भाग्यमधलं पाहिजे का एवढा मोठा सुपरस्टार माणूस आज गोविंदा सरांच्या रूपानं आज आमच्या या थुरटवाडीमध्ये आलेला आहे. मला कसं मी आल्यावर सगळ्यांचं स्वागत समारंभ करतो, माझं कर्तव्यच आहे ते. पण आज मला विशेष आनंद माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसत असेल सर. विशेष आनंद मला आज होणार. विशेष फेशियल करून आले आज Special- गोविंदा special मी येणार. आज सर दाढी बिडी करून आलो सर मी आज स्वतःचे पैसे ना सर. तर सांगायचं म्हणजे मूळचे लोणावळ्याचे असलेले गोविंदा सर या ठिकाणी आलेले आहेत. कुठले? मूलचे लोणावळ्याचे लोणावळ्याचे नाही येत अरे ते. बाबा त्यांचे सगळे फ्रेंड त्यांना चिक्की चिक्की म्हणून आवडतात. चिक्की हा नक्की हा पुढारी आहे. मला भूक लागली तर मलाच खायचं आहे त्याला. चिक्की अरे त्यांचं टोपण नाव आहे चिक्की. ए विरारचा आहे मी. विरार आहे का? हा मग काय. चिची असं चिकी नाही ते. सर सॉरी मला काही हे पोरांना काहीतरी मला वाटतं काहीतरी चुकीचं लिहिलेलं आहे इथं. म्हणजे तुम्हाला सांगतो खास करून म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जरी हे स्कॉलर म्हणून ओळखले जात असतील खरंय. तरी शाळेमध्ये ते एवढे स्कॉलर नव्हते. हा? म्हणजे गणितामध्ये कच्चे होते ते. नाही नाही, चांगला असणार. अरे नाही नाही त्यांनी पिक्चर केला ना 1 और 1 11 म्हणजे गणिताचे 12 वाजवले की नाही या माणसानं. हा? सांगा बरं तुम्ही. 12 नाही 13. 13 पण तुम्हाला सांगतो त्याच्यामुळे काय झालं की हे शाळेमध्ये कधी नंबर 1 राहिले नाही. हा पण जिद्द बघा माणसाची. हा. जिद्द बघा या माणसाची. या माणसानं जिद्द सोडली नाही आणि टाम पण केला की मी एक ना एक दिवस नंबर 1 होणार. आणि शेवटी ते हिरो झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक पिक्चरमध्ये नंबर 1 जोडलेलं. प्रत्येक पिक्चरमध्ये नंबर 1 जोडलंय. म्हणजे माझ्याकडे लिस्टच आहे सर तुमच्या पिक्चरची. हिरो नंबर 1, आंटी नंबर 1, कुली नंबर 1, अनारी नंबर 1, बेटी नंबर 1, जोडी नंबर 1, 120 साधा हरिपत्ती इलायची थोडा हे काय?